नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर मग प्रयाग यात्रा तर झाली आमची. त्यानंतर आम्ही आलो होतो चित्रकूटला. रात्री पोचलो होतो. त्यानंतर मग सकाळी पोह्यांचा नाश्ता वगैरे झाला सगळ्यांसाठी. कारण जेवणाची वगैरे सोय त्यांनी छान केलेली होती. ती रिक्षा लागलेली आहे. तर ह्या रिक्षा पर पर्सननुसार पैसे वगैरे घेतात आणि आणून आणि नेऊन सोडतात आपल्याला. म्हणजे जिथे जायचं आहे तिथे थांबतातही. तर आम्ही ते रिक्षात बसलेलो आहे. सकाळी खूप थंडी होती. तर 2-3 दिवस तर खूपच थंडी जाणवली आम्हाला. तर इथे रिक्षामध्ये बसलो आहे. नंतर आलो आम्ही इथे चित्रकूटच्या गुप्त गोदावरी स्थान इथे. कारण इथे त्यांनी श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता यांनी वास्तव्य केलं होतं असं सांगतात त्या गुफेमध्ये. तिथे गेलो होतो दर्शन घेण्यासाठी. तर थोडंफार चढावं लागत होतं आणि मी असं आतमध्ये उतरून गेल्यावर तर इथे अशी गुफा होती. त्या गुफेमध्ये श्रीरामचंद्रांचे मूर्त्या वगैरे होत्या, रामप्रभू, सीतामाता आणि लक्ष्मणांची. तर फोटोग्राफी घ्यायची मना केलेली आहे, पण घेतातच सगळे, कारण सगळ्यांना आठवणी वगैरे जपून ठेवायच्या असतात. तर इथे दर्शन वगैरे घेतलं आम्ही तिथे. त्यानंतर मग इकडे होतं सीताकुंड आणि पाणी येत होतं आतमधून. तर बघू शकतो छान अशा सजवलेल्या वगैरे होत्या मूर्त्या. तरी ते छान लिहिलेलं होतं त्यांनी वाक्य मागे की तापस भेष विशेष उदासी 14 वर्ष राम वनवासी. तर इथे 14 वर्षांचा जो खडतर प्रवास होता श्रीरामांचा, तर इथे लिहिलेलं होतं मागे. तर इथे हनुमानजींची मूर्ती होती. त्यानंतर मग इथे सीताकुंड होतं बाजूला आणि गुप्त गोदावरी होतं. तर गोदावरीला जाण्याचा रस्ता आहे तो थोडा वेगळा आहे दुसऱ्या ठिकाणी. तर मग इथे गुप्त गोदावरीचं सांगितलं आहे. तर बाहेरून आहे एक जागा जाण्यासाठी. तर खूप आतमध्ये असं जावं लागतं, पण छान आहे. महादेवांची पिंड वगैरे ठेवलेली आहे. तर आतमध्ये गेल्यावर खूपच छान वाटतं. त्यानंतर आमचे हे ईश्वर भाऊ आणि आशावानी त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले. नंतर मला व्हिडिओ बनवण्यासाठी जो मिळाला त्याला मी सांगायचे की थोडा वेळ पकडा म्हणून मोबाईल. इथे धनुष्कुंड आहे. तर हे धनुष्कुंड आहे. इथे आतमध्ये गेलो होतो आम्ही. तर खूप असं आतमध्ये आहे गुफेच्या. तर जे कोरलेलं आहे ते आहे जुनं खूप. तर बघू शकतो आपण गुप्तगंगा गोदावरी. तर इथून बाहेर निघलो आम्ही. त्यानंतर मग आम्ही इथे गेलो होतो गोदावरीच्या जी गुप्त गोदावरी ती गुफेतून निघते तिथे. इथे खाली उतरून गेलो होतो परत. त्यानंतर मी ते हनुमानजींचे हे शंकरजींची मूर्ती वगैरे. तर आता इथून आतमध्ये खूप आतमध्ये चालत जायचं आहे. तर सगळेजण जात होतो. आम्ही तर पहिल्यांदा जाऊन परत आलो, पण त्यानंतर मग आम्हाला आमचे दादा आले. दादा म्हणे जा परत. तेव्हा आम्ही परत गेलो. आमचे ताई आणि भाऊ चालले. तर आम्हाला वाटलं काही नसेल मध्ये, पण खूप छान होतं मध्ये पण जाण्यासाठी. तर गेलो होतो आम्ही. मग नंतर इथे रील वगैरे बनवल्या. याच्यावर मी पहिल्यांदाच बनवलं होतं असं काही. आणि कालही मला कॉफी भेटली नव्हती. तर त्यानंतर 1-2 दिवस असेच गेले माझे. नंतर आज कॉफी भेटली होती इथे गरमागरम. तर 2 कप पिली होती मी. छान होती चव वगैरे. आमच्या ताई आणि मी पितो आम्ही चहा कॉफी, ज्याला पाहिजे ते पेत होते. नंतर मग सकाळ तो होतीच, पण थंडी होती सोबत. त्यामुळे सगळ्यांनी स्वेटर वगैरे घेतले. तर चहाचा आस्वाद घेतला सगळ्यांनी. इथे आजी बाबा होते आमच्यासोबत आलेले. त्यांनी एन्जॉय केलं तर खूप छान वाटलं. त्यांनी हे असं बनवलं तर कारण सगळ्यांचीच हौस असते आणि ह्या वयापर्यंत ती हौस टिकली पाहिजे. त्यालाच नवरा बायकोचं महत्त्व आहे नात्याचं. तर इथून आम्ही निघालो होतो अनुसयाच्या मातेच्या मंदिरात जाण्यासाठी. तर इथूनही खूप लांब होतं. तर त्यांनी आमचे पैसे घेतले होते बहुतेक पर पर्सन 150 रुपये असं काहीतरी होतं. पण खूप फिरवलं होतं त्या मानाने. एका रिक्षामध्ये जवळपास 6 ते 7 जण बसवायचे ते, कारण मागे 4 जण आणि मध्ये 3 जण असं बसवायचे. तर आत्या आणि मी सोबतच होती. तर इथे बघू शकतो छान असा बाजार वगैरे भरलेला आहे. लाकडी खेळणे वगैरे, लाकडी वस्तू खूप होत्या तिथे. तर इथे रथ वगैरे लावला आहे घोड्यांचा. तर हे आमच्यासोबतचा हा ग्रुप आहे. आमचे करवंदे काका, भास्कर मामा वगैरे. तर त्यांचं आधीच दर्शन झालेलं होतं. आमच्यासोबतची एक आजी हरवली होती म्हणून आम्हाला जरा वेळ लागला होता इथे पोचायला. तर मग त्यानंतर आम्ही इथे अनुसया मातेच्या मंदिराचं दर्शन घेतलं. तर तिथे खूप आतमध्ये सुंदर असे देखावे वगैरे तयार केलेले त्यांनी श्रीकृष्णांचे, नर्मदे मातेचा साक्षात्कार वगैरे असं सगळेच त्यांनी इथे दाखवलं आहे. तर इथे समोर जी आहे ती मंदाकिनी नदी आहे. तर
सगळ्याच देवाचे अवतार वगैरे इथे लावलेले आहे त्यांनी. छान अशा छोट्या छोट्या मूर्त्यांमधून म्हणजे दाखवलेलं आहे कसं आहे काय वगैरे, कृष्णांचं, रामांचं. आणि इथे श्री गणेशाची मूर्ती पण होती छान. तर इथूनही जेवढं पॅक केलेलं आहे त्यांनी तिथूनही आपण काढतोच फोटो वगैरे. तर कारण सगळेच लांबून वगैरे आलेले असतात, सगळ्यांनाच बघायची उत्सुकता असते, घरी गेल्यावर दाखवायची उत्सुकता वगैरे असते सगळ्यांना. तर इथे आमचं दर्शन वगैरे झालं. इथे जे ऋषी आहे त्यांनी हे जे अनुसूया मातेचा मठ आहे तो स्थापन केलेला आहे. श्री ब्रह्मा विष्णू महेश आणि अनुसूया मातेची इथे मूर्ती आहे. बालरूपातले ब्रह्मा विष्णू महेश. इथे श्री गणेशांचं मूर्ती होती. त्यासोबत मला फोटो काढायचा होता म्हणून मी गेली होती पुढे, पण सगळेच येत होते त्यामुळे फोटो काही काढायला मिळाला नाही. असंच मग दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. तर छान असं होतं मध्ये. तर इथे होता मूग डाळीचा हलवा, छान होता चवीला. आणि दलिया होता, तोही छान होता. तर छान असं इथे आश्रम स्थापन केलेला आहे, हा मोठा आहे भरपूर. तर इथे सगळ्यांनी प्रसादाचा आस्वाद घेतला आहे. इथे गोमाता उभी आहे आणि मंदाकिनी नदी खरंच खूप सुंदर आहे. छान अशी शांत वात आहे आणि स्वच्छ आहे. इथे निद्रावस्थेतले हनुमानजी आहे, त्यांचंही दर्शन वगैरे घेतलं. कारण खूप दिवसानंतर अशी नदी दिसली तर छान वाटत होतं. तर इथे आहे काहीतरी रामांचे वगैरे पावलं वगैरे त्यांची माहिती सांगत होते इथले भटजी, सांगत होते. पण सगळ्यांना पैसे वगैरे मागत होते. कोणी द्यायचे तर द्यायचे, जबरदस्ती ते लोक करतात. त्यामुळे काही इथे एवढं नव्हते, पैशांची नुसती लूटमार चालू आहे सगळीकडे. तर काहींनी दिले, काहींनी नाही दिले. काही ठिकाणी तर असं होतं, नाणे दिले तर घ्यायचे नाही, तर त्यांना नोट वगैरे पाहिजे असायची. तर इथे आईवडिलांचे माझे फोटो काढले. मी ते गेले होते वर इथे मंदिरात. मी काही गेली नव्हती वर, कुठलं तरी मंदिर होतं हे, कारण खूप सारे असे मंदिरं होतं इकडे प्रत्येक ठिकाणी. तर नदीच बघून मला इतकं आवडलं होतं, खूपच छान वाटत होतं. जुने गावांची आठवण वगैरे आली होती. आमच्या गावाची नदी खूप छान होती पहिले, पण आता काही पाणी वगैरे राहत नाही जास्त. पावसाळ्यातच थोडंफार राहतं पाणी. सगळीकडे धरणं वगैरे बांधले. तर नंतर मग आलो होतो आम्ही इकडे. इथे नदीत दिवे वगैरे सोडले, कारण कितीही नाही म्हटलं तरी आपल्याला ते रुजलेलं असतंच आपल्या मनामध्ये, त्यामुळे आपण गंगार्पण करू शकतो. तर इथे मी दिवा सोडला होता पाण्यामध्ये तिथून घेऊनच, कारण सगळ्यांनीच आणलेलं होतं घरूनही दान दक्षिणा वगैरे, दिवे वगैरे सोडायचं. कारण नदीला एक अर्पण करतो आपण, असं म्हणू शकतो. तर इथे एक मंदिर आहे. तर खूप सारे असे मंदिरं इथे या भागात बघण्यासारखे. पण मला सगळ्यात जास्त आवडलं असेल तर मंदाकिनी नदी. खूप छान सुंदर आणि स्वच्छ अशी नदी होती, स्वच्छ पाणी होतं. त्यानंतर मग मध्ये ब्रेक घेऊन आलो आम्ही जेवणासाठी. बाबांनी सांगितलं जेवण करून घ्या, नंतर पाहिजे त्यांनी जा परत. तर इथे दुपारचं जेवायला होतं वरण भात, वांग्याची भाजी, चपाती आणि वरून बाबा स्वतः तूप वाढत होते सगळ्यांना. तर इथे आम्ही बसलो जेवायला. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा.